प्रेज लॉर्ड. माझ्या सर्व बंधू भगिनींना जे हा माझा व्हिडिओ पाहत आहेत, आज आपण बनवूया वडापाव. आज घरी प्रेयर मीटिंग असल्यामुळे मी अल्प उपहाराचा बेत केला होता आणि त्यामध्ये वडापाव बनवायचा म्हणून सर्व तयारी करायला घेतली. तुम्ही पाहू शकता इथे बटाटे मी छान असे उकडवून घेतलेले आहेत आणि हे थोडं कमी पाण्यामध्ये उकडवले. पूर्ण प्रोसेस दाखवणं मला ह्या व्हिडिओमध्ये शक्य नाही म्हणून मी शॉर्ट्स घेतलेले आहेत. तर पूर्ण मस्त छान असे बटाटे उकडून ते हातानेच स्मॅश करून घेतलेले आहे. त्याचा मसाला तयार करण्यासाठी इथे कढईमध्ये तेल ठेवलं आहे आणि तेल टाकून त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं कापून घातलेली आहे आणि अद्रक, लसूण आणि मिरची वाटून घेऊन हे तेलावरती छान असं परतवून घेतलं आहे. तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं, ज्याच्यामध्ये आलं आणि लसणाचा कच्चा वास जो असेल तो पूर्णपणे गेला पाहिजे. आणि असं हे छान झाल्यानंतर थोडं थंड करून हे पूर्ण बटाट्याच्या मिश्रणामध्ये पूर्ण मिसळून घेतलं आहे. बघा किती सुंदर झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडाही पचपचपणा नाही आहे, कारण की बटाटे उकडले त्यावेळेस पाणी थोडंसं कमी टाकलं होतं. मध्यम आकाराचे असे छान वळून घेतलेले आहेत. बटाट्याचे वडे थोडेसे चपट्या आकाराचे केलेले आहेत, पूर्ण गोल केलेले नाही आहेत. आणि हे असे बनवून मस्तपैकी तेल ठेवून त्याच्यामध्ये हाफ फ्राय करून घेतलेले आहेत. पूर्ण ह्यांना फ्राय केलेलं नाही आहे, थोडे कच्चे ठेवलेले आहेत, जेणेकरून जेव्हा खायचे असतील तेव्हा थोडंसं प्रेस करून पुन्हा डबल फ्राय करायचे. आमच्या उल्हासनगरमध्ये सिंधी लोक ज्यावेळेस वडापाव विकतात तर सिंधी लोकांचा वडापाव अशा पद्धतीने हे लोक फ्राय करून देतात. एक सिंगल ह्याच्यामध्ये ते लोक कधीच हा वडा फ्राय करत नाही, डबल फ्राय केला जातो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जो क्रिस्पीनेस आहे तो खूप छान येतो. असे सुंदर असे वडापाव केलेले आहेत. त्यासाठी चटणी केलेली आहे, मिरच्या केलेल्या आहेत, मस्त थोडासा चुरा केलेला आहे आणि मस्त हा वडापाव आम्ही एन्जॉय करत आहोत. आता वडापाव तर एन्जॉय करून झालेला आहे, पण आता खरी परीक्षा तर पुढे आहे. पहा मस्तपैकी छान असं किचन आहे. ज्यावेळेस मी 4 किलोची बिर्याणी केली होती ना, तेव्हासुद्धा इतका पसारा झाला नव्हता जितका वडापावमध्ये झाला आहे. पण 1 तासानंतर हे पूर्ण मी प्लॅटफॉर्म क्लीन केला आहे. कसा वाटला व्हिडिओ? लाईक आणि शेअर करायला विसरू नका. गुड नाईट, बाय.